लाभ मिळत होता, आता मिळत नाहीये। आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न, सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही, येस ऑर नो? अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला सभागृहाला त्या ठिकाणी नमूद करायचंय की ऑक्टोबर 2024 मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या लाभार्थ्यांची संख्या 2,33,64,000 सुमारे इतकी होती। फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे 2,47,00,000 पेक्षा आहे। याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी 2,33,00,000 होती आणि आता 2,47,00,000 आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। आणि 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे, महायुतीच्या सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारे महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे। त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे। आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील। लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार घेईल। पुढे चला, सगळं समाधानकारक झालेलं आहे। प्रश्न क्रमांक 6, प्रश्न क्रमांक 6। अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 6 महोदय छापल्याप्रमाणे कोण आहेत? छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, कुठेतरी एक संदेश असा जातो, त्यांचा वापर फक्त इलेक्शन पुरता केला। तुम्ही ते 2100 रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का करणार नाही? अहो तेच देतील, तेच विचारतायत, 2100च विचारतायत, त्यांना संधी तर द्या। अहो मला बोलू द्या ना। आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील। आता आपण म्हणजे मंत्री महोदयांनी वरच्या हाऊसमध्ये उत्तर देत असताना असं उत्तर दिल्यासारखं आम्हाला आठवतंय की कृषी सन्मान योजना ज्या महिला शेतकऱ्यांना मिळते त्यांना तुम्ही लाडक्या बहीण योजनेतून त्या ठिकाणी त्यांचं नाव वगळणार आहात। कृषी सन्मान योजना ज्यांना दिली जात होती तो आकडा तुमच्याकडे असताना, त्यांची नावं असताना सुद्धा अशा 20 ते 25 लाख महिलांना तुम्ही ही लाडकी बहीण योजना दिली। मग आता तुम्ही जर त्यांचं नाव वगळणार असाल तर कुठेतरी एक संदेश असा जातो, त्यांचा वापर फक्त इलेक्शन पुरता केला। तर आमचं आपल्याला म्हणणं असं आहे की त्यांचं नाव याच्यामध्ये वगळू नये, कारण का या दोन वेगळ्या योजना आहेत आणि आमचं हे म्हणणं आहे ते लोकांचं, महिलांचं म्हणणं आहे। तर माझा पॉइंटेड प्रश्न आहे की जी चर्चा आता सुरू आहे की 25 ते 25 लाख महिलांचं नाव हे जे वगळण्यात येणार आहे, ज्यांना कृषी सन्मान योजना मध्ये त्यांचं नाव होतं, त्यांचं नाव तुम्ही खरंच वगळणार आहात का ते तुम्ही वगळणार नाही, असा आमचा तिथं प्रश्न आहे। आणि शेवट आमचा पॉइंटेड प्रश्न असा आहे ज्याचं उत्तर सुद्धा पॉइंटेडच असावं असं आमची अपेक्षा आहे। इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता, तुम्ही विविध ठिकाणी बोलला होता की 1500 रुपयाचा आम्ही 2100 रुपये हे आमच्या माता भगिनींना तिथं तुम्ही या योजनेच्या माध्यमातून येणार। पॉइंटेड उत्तर आम्हाला असावं, तुम्ही ते 2100 रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का करणार नाही, असं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही तिथं द्यावं। ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेलं आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत, याच्यामध्ये 1500 किंवा 1500च्या अधिक ज्या योजनेचा लाभ, ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही। एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, यांना 1000 रुपयाचा लाभ मिळत असतो। त्याची जी वरची 500ची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्ये सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान 1500चा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे। आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे 5.5 ते 6 लाख आहेत, त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये, फक्त त्यांना 1000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात। त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही। 20-25 लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीने अफवांच्या इथून आलेला आहे। हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला नाही। वरुण सरदेसाई अध्यक्ष महोदय, माझे
अहो तेच देतील ना, मी तेच विचारतो ना विचारतायत, परत. 2100च विचारतायत, त्यांना संधी तर द्या. अहो मला बोलू द्या ना. आता सगळे माझे- प्रश्न तुम्हीच विचारणार, त्यांना माझे एक संधी 3 तर द्या. स्पेसिफिक प्रश्न आहेत. निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा त्यावेळी किती लाभार्थी आपण होते, त्यानंतर निवडणुकीच्या नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले, घरात गाडी असेल, दुसरी योजना मिळत असेल, त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे, किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं, ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये. आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न, सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही, येस ऑर नो? अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला सभागृहाला त्या ठिकाणी नमूद करायचं आहे की ऑक्टोबर 2024 मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या लाभार्थ्यांची संख्या 2,33,64,000 सुमारे इतकी होती. फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे 2,47,00,000 आहे. याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी 2,33,00,000 होती आणि आता 2,47,00,000 आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. आणि 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे, महायुतीच्या सरकारने ही महत्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारी महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे. आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि 2 जानेवारी असेल, त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे. आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना, जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे. आणि तेच आपल्याला आजच्या किसान सन्मान योजना, लाडक्या भावांची योजना, लाडक्या ज्येष्ठांची योजना, वयश्री योजना, तीर्थदर्शन योजना, किती योजना केल्या. मन चंगा तो कटौती में गंगा, आपल्या कोणी सांगितलंय? संत रविदास महाराजांनी. या ओवीमधून ज्यांनी मानवाला जीवनाचं सार सांगितलं ते संत शिरोमणी रविदास महाराज यांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आपल्या सर्वांना संत रविदास महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती की संत रविदास महाराजांची जयंती आपण तर करत होतो, परंतु ही राहुल लोंढे पण आहे बसलाय, ही जयंती शासकीय झाली पाहिजे, महापालिकेच्या वतीने झाली पाहिजे म्हणून मागणी होती. माळवे कुठे गेले? आणि म्हणून आपण या जयंतीला ठाणे महापालिकेच्या आयुक्तांना सांगितलं, मला वाटतं मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस हा निर्णय आपण घेतला आणि महापालिकेच्या माध्यमातून अधिकृत शासकीय ही जयंती आता सुरू झालेली आहे आणि म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देतो. खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत. आजचा दिवस हा याकरता देखील ऐतिहासिक आहे की मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला 13.57 लाख म्हणजे 13,57,000 घरं दिली होती आणि दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच वर्षी 20 लाख घरं महाराष्ट्राला दिलेली आहेत. हा एक रेकॉर्ड आहे. आपण जर बघितलं तर देशामध्ये आजपर्यंत कुठल्या एका राज्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात घरं यापूर्वी कधीही मिळाली नव्हती. पहिल्या टप्प्यात जी 13,57,000 घरं मिळाली त्यापैकी 12,65,000 घरं आपण बांधून पूर्ण केली. उर्वरित घरांचं काम देखील चाललेलं आहे.
पण मी विशेष अभिनंदन करेन ग्राम विकास विभागाचं. नमस्कार सगळ्यांना. बघा, मार्चचा हप्ता यायला चालू झालेला आहे. 12 मार्चपासून महिलांना 1500 रुपये खात्यात पडणं चालू झालेलं आहे. दोन्ही जे पैसे दोन्ही जे हप्ते ते पात्र लाभार्थ्यांना पडणारच होते असं आधी मला सांगितलं होतं. हे 2 टप्प्यात पैसे जे आहेत ते पडणार होते. 1500 रुपये फेब्रुवारीचा आणि 1500 रुपये मार्चचे. तर बघा, आधी मागच्या आठवड्यात फेब्रुवारीचा हप्ता आला 1500 रुपयांनी आणि मार्चचा हप्ता 12 मार्चपासून महिलांच्या खात्यात यायला तयार म्हणजे सुरुवात झाली. तर 12 मार्चला पहिला टप्पा होता. काल पण पैसे आलेत महिलांना, परवा पण पैसे आले होते. आज राहिलेल्या महिलांना आज पैसे येतील. बघा, आज 12 वाजल्यापासून दुपारी तुम्हाला पैसे यायला चालू होतील. तर तुम्ही मेसेजवर लक्ष ठेवायचं आहे. कधीही तुमच्या खात्यात पैसे पडू शकतात. ज्यांना आतापर्यंत मार्चचा हप्ता आला नसेल त्यांना हप्ता येईल आज. ठीक आहे, आज तुम्हाला फोनच्या SMS लक्ष ठेवायचं. आता ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता नाही आला त्यांना मार्चचा हप्ता येणार नाही. ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे ज्या महिलांना त्यांनाच मार्चचा हप्ता येईल, लक्षात घ्या. त्यामुळे ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता नाही आला, जानेवारीचा हप्ता नाही आला, त्या महिला पात्र असू शकतात, लक्षात घ्या. त्यामुळे त्यांनी पैशांची वाट बघू नये. कारण जी फेरपडताळणी झाली होती त्याच्यातच बऱ्याच महिला अपात्र ठरल्या होत्या. त्याच्यामुळे त्यांना पैसे त्यांचं नियोजन कट करण्यात आलं. इथून पुढे कुठलेच पैसे मिळणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आला त्यांनाच मार्चचा हप्ता येईल. आणि मार्चचा हप्ता ज्या महिन्यांचा राहिलेला आहे त्या सगळ्या महिन्यांना आज शेवटचा टप्पा असणार आहे. आज सगळ्या महिन्यांना पैसे मिळून जातील. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, तुम्हाला पैसे आज मिळणार आहेत. आणि ज्यांना पैसे मिळाले आहेत त्यांनी कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी तुमच्या फोनवर SMS लक्ष ठेवा. नक्कीच पैसे मिळणार आहेत तुम्हाला. ठीक आहे, आणि कमेंटमध्ये सांगा तुमचा जिल्हा कुठला आहे, तुम्हाला किती पैसे आले ते पण मला कमेंटमध्ये सांगा. ज्यांना फेब्रुवारी मार्च दोन्ही हप्ते मिळाले त्यांनी कमेंट करा, लक्षात घ्या. म्हणजे बाकीच्या महिन्यांना पण कळेल की पैसे यायला चालू झाले तर आपण त्यांच्या फोनवर SMS लक्ष ठेवतील. दुसरं म्हणजे आता 21 रुपयाचं का, आता एप्रिलमध्ये 21 रुपये मिळणार का, याचं लवकरच आपल्याला कळणार आहे. कारण विधानसभेत खूप प्रश्न उपस्थित केले गेले विरोधकांकडनं की 21 रुपये कधी देणार. तुम्ही जे काय म्हणू आपण तुम्ही आवाहन केलं होतं किंवा जे तुम्ही निवडणुकीच्या आधी तुम्ही जे आश्वासन दिली होती त्यात आश्वासनात 21 रुपयाचं होतं, पण ते अजूनही मिळालं नाही जनतेला किंवा महिलांना. त्यामुळे आता 21 रुपये एप्रिलपासून मिळणार का, हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. तर आपल्याला बघूयात आपण पुढे काय होते कसं होते. जर 21 रुपयाचा निर्णय झाला तर आपल्याला 21 रुपये एप्रिलपासून मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही आता 21 रुपये मिळू शकता एप्रिलमध्ये. त्यामुळे ते पण आहे, ती पण चांगलीच गोष्ट आहे. आणि बाकीचे पैसे पण नक्कीच तुम्हाला फेब्रुवारी मार्चचा हप्ता नक्की मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्त शेअर करा आणि तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.